बरं मी काय म्हणतो काय हो? रानात गेलं तर पाणी राहिलं नाही विहिरीला. हा हा बोर घ्या म्हणतात तुम्हाला. आता बोर घ्यायला पैसा पाहिजे ना. आता या पुरीच्या शिक्षणाला वकिली बनवायला पैसे गेले. हम्म. हा ना आता ही पोर आता केशी लढी तिथं रुपये घरी आहे ना. अहो, आता चालू आहे काय चालू आहे? तिची केस चालू आहे ना एकाचा निकाल लागा ना कोणी जाईना बी एकदाच काय कुठं जायना? म्हणजे निकाल लागला म्हणजे पैसे येते ना हो मग तिला आ- एका दिवशी चला अहो पुढे प्रत्येक तारखेला पैसे घ्यायचे राहते आहे. हा तिच्या नसेल शिकलं तिला तसं चला. काय नसेल शिकायला तसं आहे काय? अरे तिच्या शिक्षणाला एवढे पैसे घातले. हा आईला वकील म्हणल्यावर कशी पाहिजे ना. हा आपण सगळं तिच्या करताना शिकायसाठी काय मेठ्यासा काय असेल. हा कोणाकोणाच्या भेटी घेतल्या कोणाकोणाच्या काय बोललो. मग लग्न तरी करून टाका ना. ते लग्नाला सुद्धा नाही भेटते बा. हा काय करायचं काय मग तिचं आता काय करायचं आता तूच ठरव. वय वय चाललं 35 का 36 वय झालं तिचं. आता माग ती एकदा पाहून गेले त्यांचं काही निरूपच हा? नाही आला. तिच्या बरोबरच्या पुरीचे पोरं 8वी 9वीला शाळा जात्या आणि ते वकील होतील काही वेळेस तरी हिचं अजून लग्न होणार नाही. आणि एक काय झालं पोरीच लग्न होते हा? असं थोडं राहतं हिचं शिक्षणामुळे अरे झालं. पोरं नाही लग्न का होत्या पण पोरं नाही होती ना मग. 50 वर्ष झाल्या बायला पोरं होत्या का मला सांग. 70 वर्षाची बाईला पोरं होईल. हा तुला काय माहिती कोणत्या बायला झाली मला दाखव. 70 वर्ष बायला. फक्त ऐक. अरे काय ऐकते कानाने नुसती डोळ्याने पावा खरंच झाले का काय. हा आता कधी बारशाला जाऊ का मी बोला. तेव्हा म्हटलं एखादी होऊ दे अजून पण तेव्हा तुम्हाला नाही बाई मला जीव घाबरी होतो. हा एकच असावं आपण तिला शिकिलं नाही का 2 असते दैन झाली असते त्याची. हा मग तिला शिकिला वकील केला आता का पैसा जमा करायचं फक्त. हा महिन्याचं पावड्याने जोडायचं आता मग कोटाव कोट घालून आहे की रे. वकील बोलो तिला बोला बाहेर बोलो. पूजा ए पूजा बाहेर ये. ये ती जरा नीट बोला जरा वकील आहे ती. काय ग मम्मी हे बघा बाप काय म्हणते खुर्ची घ्या इकडं. काय म्हणताय पप्पा? ते गाळ्यात काय घातले काय घातलं गळ्यात? हे लॉकेट येते. ड्युटी चालली का? हो ड्युटीवर जायचं लॉकेट येते. अहो ते राहू द्यायचं म्हणजे लोकांची वाईट नजर नाही हा पडत. मग काय म्हणताय ते बोल. काही एखाद्या केसेस नाही का लागला का रे अजून? चालू आहे ना. किती केशी तो का आतापर्यंत? आता माझ्या 6-7 झाले. म्हणजे 6-7 चालू आहे तो केशी. मग काय रुपये आहे ना घरी? रुपये आहे ना काय लोक लगेच पैसे देणार आहे का? अरे या तारखेला आता मी होतं उद्याची तारीख आहे. समोरच्या पार्टीला लगेच सांगायचं भाऊ या तर 5,000 लागतील. तू ऍडव्हान्स घेत नाही का त्यांच्याकडे? हा? ऍडव्हान्स घेते मग मी पण मग आता मला पण लागतं ना. खर्च आहे ना हो तिला. मग आपल्याला ऍडव्हान्स घेतलं तर आपल्याला पण काही पुस्तकं बुक हे ते घ्यायला लागतीलच ना अशी पैसे. काय पायी जाईन का घरून? वकील आहे वकील पायी जात असते का? गाडी घोडी काही लागत नाही अजून का? मागच्या खर्चाचं म्हणजे लोकांकडून पैसे घेतलेले मी शिक्षणाला तुम्हाला माहिती आहे काही? तोय घेतले का? मग आणि आम्ही आतापर्यंत दिले शिक्षण करायला तुला तुम्हाला ते- तर असं आहे आता केस झाली का आता लगेच पैसे पाहिजे तयार. अरे काय बोलू राहिले काय नाही. बरं मेन मुद्द्याचं बोला. लग्न तरी करून टाक ना बाहेर. माझ्या लग्न का करते तू? लग्नाचं काय आलं तुम्हाला? मग म्हणजे तू काय आता लहान राहिली का? लहान नाही राहिले पण जास्त मोठी पण मी नाही आता झाली. वय निघून गेला आणि तू बी आता कवर राहते अशी. अगं मग मी एखादा मुलगा चांगला आला तरच करू ना का कोणत्याही भिकाऱ्यासोबत लग्न करून मोकळे. हा का? मग अगं आता चांगला कसं येईल तू वय पाय बरं किती झालं? किती झालं 32 चालू आहे आता. अरे तो चार आहे का पावर आम्हाला कोण पास करी तुला असं ना? काय गरज नाही मला आता सध्या. नुसत्या लग्न तोंडाची. लग्न पण नाही करायचंय मला सध्या. ती नाहीच म्हणते ती पोरगी आहे का? काय करायचंय लग्न करून काय होणार आहे? नाही मग मग तुला आमच्यावरच राहायचं. तुमच्या जवळ म्हणजे माझा त्रास आहे का तुम्हाला? काही कमवते मी अशी बस. अरे रुपये यायला पाहायला अजून हातामध्ये येईल ना मग. आणि तू मध्ये कमावते येईल ना. 36 वय झालं तवाला. 36 हा? नाही 32 चालू आहे. पप्पाला सांग बरं. काय करू राहिले हो तुम्ही म्हणजे असं? जन्म तुला दिला का तो दिला आम्हाला? हा मग मी बाहेरचं ओरडणं ऐकत नाही तर घरात मला ओरडून ऐकावं लागतं. वकील येडा का तुका कोर्टात नाही उभी जरा कोर्टात- प्रश्नाचे उत्तर द्यायला मला. उत्तर नाही पण तुम्ही मला विचारलं ना प्रश्न म्हणून मी तुम्हाला सांगते ते का मी सध्याशी लग्नाचा विचार केलेला वकील नाही. आहे ना तिची भाषा तशी झाली आता असं वाटतं ती प्रश्न उत्तर करू राहिली आपल्या संग असं होतं. काय बंगार विचार ऐकून येतात लोकांचे लग्न करून टाक. कोणी सांगितलं तुम्हाला खबर का मी लग्न केलंच पाहिजे म्हणून? मग तू इच्छाच नाही लग्न करायचं. काही गरज नाही लग्नाची. बिदारायचं तवाला हा बिदारायचं वांग्यावानी. बी करायचं नाहीये. मी मग? माझं कमवते मी माझं खर्च स्वखर्च करू शकते. मी तुमच्या पण भरोशावर नाही. हा का? आणि हा तुम्ही जेवढा शिक्षणाला पैसा लावलाय ना काही दिवसांनी मी तुमचं पूर्ण करीन ते पूर्ण पैसे देईन. पाय पाय या असे राहते ओळख नाही राहत कोट घातल्यावर.
हा तसं नाही बोलू. तुम्ही लाव फोन लावा माणसाला घ्या बोलू. कोण रे माणसाला? काल ती कोण हा मग ते येऊ राहिले मम्मी पाहुणे. असे कोणाला पण बोलून घेऊ. पाहुणे येऊ राहिले गपचे बाजारा. कोणते पाहुणे कुठले येते असे? हा नाही कोणाला बोलू नका. चांगले आणि त्यांच्या समोर काय बोल नको असं विचारू नको त्यांना काय. चटपटवाडीचे येऊ राहिले. चटपटवाडीचे? हा ही कोणती वाडी आहे आता? सांग आता. त्यांना माहिती. गावात नाव आहे चटपटवाडी. हे मम्मी कुठलं खेडेगाव मी इथं उभी करणार अगं नाही. शहराला खेटू रे. शहराला सिटीला खेटू हे रे. बघा ते बोलवा तुमची इच्छा, पण त्यांना जरा नाही आवडलं ना. पोर इतकं भारी आहे ऐकत आहे. तुला आवडत सगळं आवडत. आणि हा मी माझी वकीलकी सोडणार नाही. नाही तू वकील कर ना. तू कर ना बाई. मग? तुझी एक अजून मोठी आहे. हा तो कोणी आला ना त्याला सांगायचं तू हा. गेला तरी चालेल, पण मी वकीलकी सोडणार हा नाही. हा चल चल तू वकील चालेल तू शेवट. चालूच ठेव. तू वर जायपर्यंत वकिली कर. हा पप्पा तुम्ही तर काय केलं नाहीये हा. मम्मीसाठी, पण मी करणार होते. पण त्यातही तुम्ही मला अडथळे टाकताय. हा. हे लग्नाचे विघ्न आणताय माझ्यामध्ये. अगं लग्न करावंच लागत. बाईचा जन्मच त्याच्यासाठी आहे. मम्मी लग्न करून काय केलंय सांग बरं. तर ते काय हेच चुलन मुलं दुसरं काय मग काय करणार आहे? त्यापेक्षा असं राहिले तर 2 पैसे येतील तुम्हाला. मी अर्धे पैसे तुम्हाला देईन, मी माझा खर्च पूर्ण करीन. आम्हाला रुपये देऊ नको. आमचं काम होतं तुला लहानसं मोठं केलं, तुला शिकवलं, तुला वकिली बनवलं. तू आता नवरा करावा, नवऱ्याच्या घरी जावा, तिथं वकिली करावा, दोघांनी सुखानं परपंच करावा. हे आमचं दे. हा असं कुठे लिहिले का वकील झालं मग त्यांनी लग्न हे? करायचं? करावं, पण आता आपल्या लायकीत मुलगा आलाच नाही ना मग तुला आतापर्यंत. वकीलच लागत हो का? वकीलच लागतोय. आहे का? मी वेळ आली तर माझ्यापेक्षा 2% जास्त शिकलेलं पाहिजे. तो 2 वर्ग जास्त शिकलेलं पाहिजे. म्हणजे दोघं म्हातारे असले तर मग पोरं का व्हायचं तुम्हाला? तो वय झाला अर्ध, त्याचं वय असेल 62. होय आता होतात ग मम्मी, आता काय नाही. कसं हो? तर कुठं काय आहे काय? तेव्हा पप्पा नाही कसे रे म्हणते, कुठं काय बोलत आहे का? मग तू काय नाही म्हणत लग्नाला? लग्न करायला जाते का तिथे? ठाक्या. मी काय लफडे करायला जाते का? हा? तिथं वकिली करायला जाते का लफडे करायला जाते? अरे करायचं पाहिलं असतं तिकडं. ना, मी आतापर्यंत निघून गेले असते. हा ना? मग तुम्ही घरातून बोलणार तर बाहेरचे लोक बोलणारच ना मला. हा मग तू काय एवढी चर बोलायची पुढे बघ. बोलायचा विषय नाहीये, तुम्ही बोलायला लावताय. हा पाहुणे येऊ राहिले, तयारी कर. सांग समजून. नाही तिची इच्छा नाही तर तुला टेन्शन आता बी. हा पूजा आवर आता कोणते पाहुणे काय आहे त्यांच्या समोर ये गपचूर बाईच काय बोलू नको. माहिती आहे बाबा मला टेन्शन तुला टेन्शन पाहिजे. नाही बघा बाई, मी मार नाही खाणार. मी का बरं मार खाऊ? त्याचं वय डोकं खराब आहे. नाही मी मार नाही खाणार. पप्पा तुम्ही मला त्यांच्या समोर पण काय बोलू शकणार नाही. हा? माझ्या मनावर आहे ते. हा म्हणायचं नाही म्हणायचं, माझी कोणी जबरदस्ती करायची नाहीये. ते तुम्ही तुमचं बघून घ्या. कोणाला बोलवले ते तुम्ही तुमचं बघा. हे बघ नाटक काहीच करू नको. तू जाय आता घरामध्ये पाहुणे येऊ राहिले, तयारीला लाग. कसली तयारी? मी काही तयारी करणार नाही. मी अशी आहे अशीच राहणार आहे. मी पहिलं सांगते. तू हिला अजूनही समजून सांग बरं का. अगं ऐक ना बाई, तू तरी काऊन येड्यावानी करती? पाहुणे देखत मला जर बोलायला लावलं नाही ना. ते कुठे लावून देणार आहे का? नाही ना, फक्त पाहायचं आहे तुला. मी गपचूप बसून, मी त्याला काहीच बोलणार नाही. मला पसंत नाही आलं तर मी गपचूप बसून राहणार पण आहे. ते तुला जेवढं विचारलं ना तेवढंच सांग. पाहुणे आले. आले का पाहुणे? राम 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 राम. या खुर्च्या बसा. मामा ए पोराऊ बसा. मामा बस. कस काय झाला प्रवास? पप्पा तुम्ही इकडनं बसा. आहे का पास्ता? इकडनं बसा, तुम्ही इकडनं बसा ना. बस म्हटलं ना. बस. पाहुणे ते काही कस काय झाला प्रवास? चांगला झाला. हे मध्ये थोडा रस्ता खराब आहे, 2-4 किलोमीटर. हा 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 पुलाचं काम चालू आहे ना. हा आता रस्त्याचे ना काय झालं, कामं लय चालू झाली. त्याच्यामुळे. म्हणून शासनाने निधी इतका दिलाय ना, तुम्हाला सांगतो प्रत्येक ठिकाणी कामं चालू झाली आता. अच्छा. हा काही टेन्शन नाही. सरपंच आहे ना मामा आमचे. मामा आहे तुमचे? सरपंच सरपंच आहे का? असं चांगलं आहे. हा तुम्हाला काय सांगायचं का आम्ही? त्याच्यामुळे रस्ता पूल इकडे माझं लक्षात राहत असतं. कुठं काय चालू आहे, कुठं काय पुढे चालू काय चालू आहे. आहे? आणि आमदार त्यांच्या जवळच आहे ना, हा हा त्याच्यामुळे भरपूर कामं होत राहतात. अच्छा आणि त्यांच्या आमदाराची केस माझ्याकडेच आहे. असं म्हणजे फायली पोहोचायचं काम. तुम्ही काय कर? भाचे आपले. आम्ही का? हा? मी ऑफिस बॉय कोर्टामध्ये office. कोर्टामध्ये. हा म्हणजे जेच्या हाताखाली केलं हो हो. कॅम्प्युटर वगैरे चालवायला येते ना? नाही त्यांचा पर्सनल माणूस आहे. क्लार्क. हो का? क्लर्क का? हम्म. अच्छा 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 चांगलं आहे ना मग. सांग ना मग दोघं बी हा. कोर्टाचंच हे राहतं. बघा
आमची मुलगी वकिली नाही. हो. तशी कल्पना दिलीस तुम्ही वरचीवर. हा ही मुलगी आहे. अच्छा. तर बघून घ्या. वय काय आहे साधारण जन्मतारीख? आता तिचं वय 36 आहे ना. हा तेच तर हा वयाबद्दल हो जरा 36. जास्त वाटतं ना वय. शिक्षणामुळे काय झालं तिला तिचा छंदच होता वकिलीनंच व्हायचं. तर मग तिचं वय शिक्षणात शिक्षण घेता घेता तिचं एवढं वय झालं. हे बघा आता आहे ना आई वडील फक्त हे नावाला राहिले फक्त. बस 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 काय जर निर्णय घ्यायचा ना मुलगा आणि मुलगी घेईल. बस बस. म्हणून याला म्हटलं प्रत्यक्ष जाऊन येऊ आपण. काय चर्चा करायची तुम्ही दोघं जण करा. हा ते असं. नाव गाव शिक्षण हे झालं औपचारिक. हो पण खऱ्या अर्थाने लग्न झाल्यावर काय करायचं आता ते ठरवतील. बरोबर. 10 वर्षाचा फरक आहे मामा. 10 वर्षाचा फरक आहे. त्याला काय होतं 10 वर्षाचा फरक असल्यावर भाऊनी हे बघा 10 वयाचं वर्षाचा. काय नसतं. हा तुम्ही जर 10 वर्षांनी मोठे असते आम्ही तेच म्हणलं असतो मग? का पोराचा वय म्हणजे जास्त पोराचं आहे. जर 10 वर्षाचा वाढवा असला तर नाही, चालतं मग असं- पोरीचं का नाही चालत. नाही. पोरगण पोरगी ठरवतील काय करायचं. असं. त्यांनी आपसामध्ये काय हा, बस, बोलायचं समोर आहे त्यांनी तुमच्या. चर्चा करायची. तेव्हा आज तिच्याकडे 10-15 केशी आहे. हम्म. चालू म्हणजे आहे. जवळजवळ 4 वर्ष केस चालू आहे. हा. पण अजून आमच्याकडे रुपया आला नाही. नाही का हा मोफत काम करतात. पहिले- नाही नाही तसं नाही. ती डायरेक्ट निकाल लागल्यावर एक हा. पेमेंट घेतली बरोबर. तोपर्यंत नाही. मोफत सेवा करतात. नाही. हा. इमानदारी इमानदारी. आतापर्यंत कोणत्या वकिलाने मग पश्चावा केली हो पहिले फारकत होईल का? कोणाची अहो लग्नच नाही वयल. हा लग्नच नाही वयल. 36 वर्ष हा. लग्न व्हायला नाही. शिक्षणला झालं ना. शिक्षणामुळे झालं. करायचं नव्हतं ना मला लग्न. आता पण नाही करायचं का? आज तू वेगळं शांत म्हणते. बसते का तू शांत बस. अजून काही पोर नाही म्हणते लग्नाला पण मी बळजबरी करू राहिलो आता. अहो, कशाला बळजबरी नाही करतात? नाही नाही अहो, नाही नाही म्हणजे असं ठेवायची काही वस्तू आहे नाही. काही. हा. हा उद्या तुम्ही लग्न करायचं बळजबरीने त्यांचा संसार नाही, चांगला झाला नाही, नाही म्हणजे नाही. मग आज थोडे वकील आहे त्या. कोणी जमवलं म्हणजे मामानी जमवलं असं नको व्हायला. नाही नाही काहीच नाही होणार. अहो, ते एकाच कोर्टात राहणार आहे त्याचे हा. जे चाहता खाली स्वतः वकील आहे नाही, समोर व्यवसाय- समोर नाही. व्यवसाय एकच आला तो हे. पण इच्छा पाहिजे दोघांची पण. दोघं एका बरोबर गाडीत आहे ना, येतील, लग्न हा? करायची भाऊ. माझी इच्छा आहे मला पोरगी पण पसंत आहे थोडीशी निभार आहे पण चालन काय अडचण नाही. आता पोराला काय अडचण नाही पहा बरं. हा पहा बरं मग बाय काय थोडं वय जास्त आहे. घेतलं समजा पाहुण्यानं मग हा. त्याला माहिती कमवते ना हो हा, मग कमवते मग असं. बरं पसंतीचा मुद्दा झाला लग्न करायचं हे पण झालं. हो. आता अजून काय मुद्दे मांडायचे? आता मुद्दे काय दुसरे मांडणार आता आपण. आता तुम्ही पप्पा हा मी वकीलकी सोडणार नाही. हा हे बघा माझी मुलगी हा. वर जाईपर्यंत वकिली करणार आहे. तर वर जाऊ नाही तर खाली हा नाही. हा, हा, पण मला आहे ना मी शेवटपर्यंत. किचन मध्येच राहणार नाही हा. आणि दोन्ही भांडी करणार नाही. हा बाई ठेवावं लागेल तुम्हाला. हा? बाई बाई स्वयंपाकाला. मग आता महिला वकील आहे ना हो. मग वकील आहे शेवटी आज काय करणार. किंवा आता ड्युटीवर कॅन्सल केली तरी तिने कोर्ट काढेल नाही अजून. रात्री सुद्धा कोट घालून झोप. हा हा? हा एवढं येडं लागेल ते वकील. सारखा अभ्यास चालू राहते तिचं. म्हणजे ही झाली तर नाही नाही, डोक्यावर पडली होती का? तसं नाही काही पण ते आता शिक्षणानं होतं तसं जास्त शिकलं का. ए, मम्मी जास्त नाही बोलत आहे का? अगं नाही. नाही पाहुणे ते बोलतच राहते. उलट चांगलं विचारलं पाहिजे तुला त्यांनी. म्हणजे पायळू आहे का काय ते हा विचारायचं असं होतं नाही मला. नाही डोक्या कोणी येईल. अहो आमची गावठी भाषा आहे ना हा. अशीच राहते. हा, नाही. आता हे बा तुम्हाला मध्येशी वाटलं असं निबर दडक हा, आहे. मग. तुमची पोरगी बरोबर आहे की नाही हा. म्हणजे वयाने जास्त आहे. हा बरोबर बरोबर आहे. तरी त्यांनी स्वीकार केला त्याचा. हा. हा असं असं चालतं काय अडचण नाही. पण मग तेवढं धुणं भांडायचं बाई ठेवशाल का मग तुम्ही. हा ठेवीन ना तुम्ही भांडायला ठेवीन फक्त हिचे कपडे बदलायला नाही ठेवणार हं. नाही ते करेल ती. मूर्ख वाटलंय का आम्ही? तिचे कपडे ते काय दुसऱ्या मूर्ख कसं वाटलंय आम्ही एवढं ऐकून घेतोय तुमचं. पप्पा कसले कसले पाहुणे घेऊन येताय तुम्ही? काय झालं त्यांच्या मग नाच आहे बा तू म्हणशील बा मला कपडे बदलून द्या असं. कसं काय देता येईल बदले मला. मग एवढं म्हणजे मला एवढं कळत नाही का स्वतःचे कपडे धुवायला? मग यामुळे मी नाही म्हणते लग्न. नाही पाहुणे हा आतापर्यंत आहे ना पाहुणे असेच प्रश्न विचारत गेले आणि आमच्या पुढे सण नाही होत. मामा ब्याला राहस तर बरं आहे घेतो करून बरोबर. वकील आहे. पाहुणे एक मुद्दा बोलू का? बोला ना. अहो स्वतःचे कपडे धुवायला तुम्ही तर तयार आहेत ना. हा. राहिला प्रश्न फक्त नवरदेवाचा आणि एक आई आहे म्हातारी घरामध्ये त्यांचा. घरामध्ये आई आणि हेच आहे नाही ना फक्त. तिचे तू येत बाई ठेव ना तू तवाले धुवायला हा? दोघायचे धुवायचे. नाही, आपल्या नाही, घरात पण बाई आहे. हा, तर किती सिंपल काय प्रश्न आहे. फक्त नवऱ्याचं आणि आईचेच हे करायचे आहेत ना मग. आणि ते नाही म्हणत असं तर नका बा तुमची इच्छा. बरं तुमचे पैसे वाचतील धुईल तिची ती. का हो वकील मॅडम हं. तुम्ही हा कोट घाली त्या हा मग झोपतानी तोच घालता हो हो. मग ते धुतीने काय त्याला वाशवराला गुरड त्याला रात्रंदिवस घातल्यावर वासच येणार ना त्याचा. तुम्हाला नाही पसंत आहे तर तुम्ही कशाला बसले इथं? अगं पसंत आहे आपण आणखी एक कोट घेऊ लग्नामध्ये तुला कोटच देऊ आम्ही. हा
हा? सर, नाही शांत नाही राहा. जास्त बोलताय मम्मी याच्यासाठी आहे ना मी तुला नाही म्हणत होते कोणाला. अगं पण तुला रात्री झोपायला आला काढून ठेवता कावर येत नाही मी कोण नाही काढणार आहे कोण. त्या बाय वकील कळतात तुम्हाला. नाही काढू द्या, जाऊ द्या, नसू द्या. मग रात्रीची अभ्यास करत राहते की हा तिला लग्नात आपण दुसरा कोट घेऊन तो- जाऊ. तुला लय वखत सांगितलं होतं का हिला की 2-3 कोड घेऊन दे अहो, तेव्हा लाईट नव्हती रात. ती काय करायची रातभर चिमणी लावून अभ्यास करायची. तिला ती सवय होऊन गेली. कोट घालायची. हा ती म्हणते एनर्जी राहते मग वकिलाची. बरं पुढे लग्न कसं करायचं, काय करायचं, कोणी करायचं, काय जे विषय ते फटाफट नाही लग्न आता आमच्या अभ्यास करू ना हा. अरे आमच्या पुरीचं वय जास्त आहे ना हा त्याच्यामुळे तेच तर झालं. नाही तर पोरगी बोलायला एक नंबर, हो फुटाणा कामाला एक नंबर. बरं किती तुम्ही माणसं काय आणायची विचारा? लग्नाला? समोरचा कसा लग्नाला वकील राहू किती द्या पाहुणे आणू आम्ही असं? हा ना 400-500 हजाराला हा 400-500 निघाल. 400-500 का 1000? म्हणजे हा ना 1000 400 काय होता नाही 400-500 तर भाऊ बांधायचे आमचे. हो 2-3 हजार आणा बस 2-3 आणून एवढे कशाला अजून? जाऊ दे अरे ते काय आपल्याला एकच पोरगी आहे आपली माझ्या- पोरगी वकिली नाही माझ्या भाच्याचं नाव आहे गावामध्ये हो तालुक्यामध्ये. आमचं लय नाव आहे हो आमच्या पोरीने नाव कमावलं आमचं हा. हा त्याच्यामुळे मला हाजी लग्न करायचंय बरोबर आहे म्हणून एवढे निबर झाले. हा 4-5 हजार हो पाहुणे तुम्ही घेऊन ना जा. तुमच्या पुरतं बोला बरं का माझा विषय घ्यायचा नाही मध्ये. हो पाहुणे तुम्ही असं नका बोलू ते काय होतंय तिला निबर नका म्हणतो, वय जास्त हा वय जास्त म्हणा मग ते फक्त. कळत तिला. ते नुबार म्हटलं का मग ते काय होतं राग येत तुला हा. एक तर ते वकील भेट जाईल निबर हा भाजीपाल्यात शब्द जमा होतो. हा 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 कवळा आणि निबर. हा 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 हो, असं समजतं ना. चालेल मराठी भाषा जशी वळवली तशी वळवती ती. बरं पण मग तुम्ही लग्न झाल्यावर साड्या घालच्या का? साड्या घालणार पण मी कोट काढणार नाही. हा हा पण ते आपरे कपडे नाही घालू फक्त. नाही आपले कपडे आमच्या घरातच नाही चालू. नाही ना नाही नाही. मग ठीक आहे. मग ठीक आहे ठीक. बघा या मुद्द्याचा विचार करा. घरामध्ये फक्त म्हातारी आई आणि मुलगा यांचे दोन्ही तेच कपडे धुवायचे तुम्हाला. पोरगी वकील आहे पण जज पुढे सगळ्या फायली मी देतो. हम्म. आलं का लक्षात? म्हणजे रोजचे माझ्याकडे कमीत कमी 70 वकील राहतात. हा हा आलं लक्षात? तर पहिले आपण म्हणजे हिचं तुम्ही माझं फक्त पहिले clerk कोर्ट आहे. मॅरेज करा. हं. कोर्ट मॅरेज करा त्याच्यानंतर मग लग्न लावून द्या. कोर्ट मध्ये. काय देणे काय देणे. अहो आता 33 वय झाले परत तुम्ही आता कोर्ट मॅरेज हा. करायचं परत तुम्ही 2-4 वर्षांनी लग्न करा म्हणजे ना पोरं सोर हो तुम्हाला सांगा अहो महिन्याभरात कोर्ट मॅरेज होऊन जातं. काय वाटतं पाहुणे स्वतः वकील आहे ना. ते मी माझं करून घेईल मम्मी त्याचं काही टेन्शन ते घेऊ करतील ते नको. दोघांना त्याच्यात ज्ञान आहे. तो विषय आपला पण नाही. ते माझे म्हणजे मी वकील आणि ते क्लार्क आहे एवढं लक्षात येते का तुला? हा. अगं वकील क्लार्क म्हणजे क्लार्कची जागा तुला कळते अगं, का तू- निम्मा जेज आहे तो निम्मा मग- जेज त्याची पदवी कुठं हा? तू कुठं कटाड्याच्या बाहेर. तो वर बसेल आहे जवळ यांना या वकील लोकांना खालून बोलायचंय जजला बोलायची सुद्धा हिंमत नाही. मग जज आणि मी संध्याकाळी रोज दारू प्यायला बसतो. काय निकालात जज लावितो का नाही? बरोबर जे बोलत म्हणजे ते 10 रुपये येतात ड्रिंकिंग. नाही नाही, काय नाही करतो? फिरायला गेल्या काय मी पाणी पितो आणि तो दारू पितो. नुसते बसतात अच्छा. त्यांच्या समोर. म्हणजे बसणं आणि पेनं एकच झालं ना. नाही, अगं नाही. हा पाणी पितो तो बिअर पित असं एवढाच फरक आणि आहे. उद्या बिअर पेलं म्हणजे काय? नाही पिणार बघ पिनसाल का तुम्ही? नाही पिणार हो, नाही, नाही नाही. पिणार. मी ना तुम्हाला सांगतो माझा भाचा तसा नाही. मी ना एखाद्या जनावराचं मूत पेन पण दारू नाही पिणं. पाय आता येत वर आहे. छान ते तू गोमित वकील झाली बाई तू काही विचारशील का? अजून तर काही विचारलं नाही मी गपचूप बसलेली आहे. तू आता काय करायला लग्न झालं का तुमच्यामुळं. तो आहे ना रात्रंदिवसाचा अभ्यास चालू तिकडे कर बा हा. प्रश्न उत्तर ते प्रश्न तर मी उत्तर करणारच आहे. मला हा. थांबवायचं आणि नाही. पोरं सोरायचं काही टेन्शन घेऊ नका. हं. माझे 2-3 लफडे होते. हा हा त्याच्यामुळे ते पोरं सोरा टेन्शन घेऊ नका. एक पोरग ऑलरेडी आहे मला. खाऊ. पाहुणे काय पोर आहे ते दत्तक घेऊन टाकू. नाही झाल्यावर ना नाही झालं गावातच आहे का? हा गावातच आहे. गावातच एक होती कबरी भांडी होऊन गेला असं ते. नाही तर ना मग ती बी घरी यायची आणि ही बी राहायची. नाही नाही नाही, तसं नाही होणार. नाही लग्न बिग्न नाही करेल मी. नाही ना लफडं होतं लफडं. आपण हा. लाकडी कधी कधी घरी येते. ती जर घरात घुसली तर माई पोर तुम्हाला सोडा नाही सोडा ना हा ती वकील डायरेक्ट आहे, मग कोर्टात पाहू घ्या गेली तुम्हाला फेकील मग हा अहो माझी सरकारी नोकरी आहे. मी हा. काल असे उद्योग करेल. हा मग तेच चांगलं आहे पप्पा तुमचं चांगलं आहे. ते अगं तोंडाने कबूल करताय का माझ्या लफडे तरी तुम्ही मला लग्नाला होच भरत म्हणजे तुम्हाला जड झाले मी. मला नाही तुम्ही जड काय झाले. काय करायचं सांगून राहिलं बाई लफडेच. हा ना पटतं का तुम्हाला? पोर अशी येतात बोलणं तर- मला मोकळं देता बोलू येईल. राहिलो तुम्हाला. पोर येतात एवढं तर- कुठे मोकळं बोलते का असं? हा? प्रामाणिकपणा खूप आहे त्याच्या अंगी. अहो काय प्रामाणिक तुम्ही खूप तरी प्रामाणिक. थोडं सांगायचं ना समजून येतं. आणि हिच्यापेक्षा तुमच्या पोरीपेक्षा 4 वर्षांनी वय तिथं जास्त बी. त्या बाईचं हा हे बी तुम्हाला सांग.
म्हणजे म्हणजे पाहुणे चार पोराची नशिबात का नवरच बाय का सगळ्या आणि मी बरं म्हणतो पोरीला पहा ना हा ना कसं कर तिला पोर झालं ना आता हिला होणार नाही का जाऊ द्या ना मग राहू द्या ना वकीलच तिला कशाला लग्न करते असे लपडेबाज माणसासोबत हा द्या पाठवून यांना घरी पटकन तुमच्यामुळे पाहुणे- आतापर्यंत गपची नाही बसली म्हणते ना का आमच्या जाऊ घरी दे हो, आपली आता असं नका करू आम्ही एवढं लांब नाही. आलो. नाही नाही, नाही काका, तुम्ही जा कुवारी घरी. मेले ना तरी चालेल ना नाही. आम्हाला नको असं लपडेबाज जावं नका नका काय झालं त्याला लग्नाच्या आधीची पोर आहे 2 2 3 3 काय करताला अहो, त्याच्या अहो, एकच आहे. प्रामाणिकपणा आहे ना. एक आज एक आहे उद्या दुसरा येईन परवा तिसरा येईन अहो नाही, तुम्ही नाही. अहो तुम्ही बोलायला मजबूर केलं मला काय काय म्हणे आपल्या पोरीला पोरं होती म्हणून त्याचं उत्तर म्हणून मी ते दिलं ते पोरं राहू दे सगळंच राहू दे मला लग्न करायचंच नाही नाही करता एक तर माझी पोरच नाही म्हणते लग्नाला पण मी बळजबरी केली ती म्हटलं बाई असं नाही राहत ज्याला मला आलं म्हणजे ते लग्न करावंच लागतं पेट्रोलचे पैसे द्या आम्हाला भाड्याचे पैसे. काय का आम्हाला विचारून आले आता काय जात दाखव एका बरोबर. ठिकाणी 150 टाकलं होतं हा आणि घरून निघलं तेव्हा 50चं. आणि गाडी पंक्चर झाली ते 100 काय मोठं मोठं बाता आणल्या बाई आले तर म्हणा आता पेट्रोल पैसे नाही त्यांना हे असले भिकारी लोकांसोबत 350 देत होते रुपये. दे तो पहिले तोल दे काढून मी तिच्या. काय देऊ मी द्या का ना. बरं देऊ मी का बरं देऊ जास्त नाही आता मागितलं. तुला बोलून घेतलं तुला ना. पाहायला बोलवले ना मला मी बोलवले नव्हते तुम्ही दे रे. बोलवले. झाला असं नाही का तर पगार द्या ना मग पैसे नाही नाही तेव्हा 350 दे रे तो त्यांना तोल मला काढून पाय दे. पाय जा जसे आले 50 तसे. नाश्त्याचे द्या असे जाऊ दे, 400 रुपये द्या. नाश्ता मी चालतो पण नाश्ता 350 करून द्या 350 द्या घर घालून जातं झाला आता 350 का कसं बदल द्यायचे आम्ही गाडीच्या पंचर झालं त्याची पण येता येता 150 रुपये पेट्रोल लागलं हा 100 रुपये पंक्चरचे हा. गाडी पंक्चर झाली 250. म्हणजे बरोबर. आका आवाला परत- आमच्याकडूनच घेता काय आणि परत 100चं पेट्रोल टाकलं आज 350 रुपये गेले आणि जायला लागतील तिथे आम्ही टाकून घेऊ नाही ते देतो ना आम्हीच नाही, नाही. मग द्या ना, आम्हाला 500 कसं आहे? पक्के 500 पक्के द्या मग द्या त्यांना 500 रुपये द्या आणि जाऊ दे पहिले इथून माक नाही बरोबर हा बोलवलं कोणी ऑनलाईन पण चाललं ना आम्हाला काही नाही मी देते मारून अरे काला टाकी ती सांगा तुम्ही आईला 95 95 03 हा 88 हा 42 हम्म. हा द्या टाकून बरेच घर का 500 पाहुणे टाकते? होते हे हा 50 नाही पण जास्त घ्या पण पहिले का तुम्ही 550 टाकते हा अरे परत फोन नाही करू बरं का पा आले का यांना क्वार्टरीचे टाका ना काय आता निघता का तुम्ही वॉटर माहिती तुम्ही का काय एकटे 500 मानावर देत नव्हता बाचा बा, चला. आता लगे निघायचं उठाव द्यावं काढून त्यांना चला निघा हे घर घालताना ते कोण शिकले 90 ला घेऊन जा ना. पहिले निघायचं तोंड नडलं रे. हो. तोंड हातात पाहुणे घेतलं. निघा पहिले आता. निघा हा, पाण्यासारखी पोरगी भेटल का अशी? हो संध्याकाळी घेऊ. वकील मुलगी हो चला चला बाहेर निघा हो चला संध्याकाळी बाहेर निघा पहिले नाही, निघालं मारा. लगेच निघायचं बाबा ती परत तुमच्या केस करेल बरं का ती 90 मारायला दे पैसे थोडे लपडे बाज पोरगा ये आणि नाही ती हा. तू तर म्हणला होता ना दारू नाही पीत म्हणून हा पोरीनं बरोबर ओळखला होता पाहिलं का म्हणजे मी दारू हा, म्हणजे याला आम्ही काय सांगतो मी सांगते ते तुम्हाला पटत नाही तुमच्या बुद्धीने चालले काय असले भंगार माणसं घरी घेऊन बसतात नाही आता पुरीच ऐकू बाबा जाऊ दे हिला कुवारी राहू दे आपल्या जवळ राहू दे राहू तिथे दे आपलं कोणतं पोरगा आहे सांभाळीन ते आपल्याला हा चालेल चालेल हा? काही काही असं अशा भंगार लोकांसंग पण भेट होते फक्त का तिकडे माझ्या? बाहेर काय करू नको बरं का काही गरजच हा, नाहीये हा. आपल्याला तो आपल्या ते घरामध्ये वकिली दुसरा वकिली व्यक्ती चालव नको. हा आणि व्यवस्थित जाय आणि व्यवस्थित घरी येत जाय हा चालतंय पुन्हा असे माणसं बोलू नको घरी तुला आता एक कोट किती घ्यायची मला सांग कोट घेईन मी तो मूर्ख कसा बोलत होता मला तुम्ही ऐकलं हा तरी तो गपचूप तर बरं बसले वाच होते. येतो बरं कोटाचा हा. एकाच त्याला काय कोटात. माहितीये तो काय ते काम करत बी नसेल हा बरोबर आहे. त्याला काय माहिती नाहीये अगं 2-3 घे तिला कोट हा हा पहिले बाज उद्या चाल तू माझ सगळं बरं बाजारला तेवढं घेऊन ये 2-3 कोट तिला